गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढली आहे। गणेशोत्सवात मुख्य आकर्षण असतं इथे आरास। मात्र आरास करतेवेळी अनेक जण पर्यावरणाचा विचार करत नाहीत। रत्नागिरीतही उत्तम प्रतिसाद मिळतोय, तो कागदी मखरांच्या माध्यमातून। पाहूयात नेमके कसे आहेत हे इको फ्रेंडली कागदी मखर। गणेशोत्सवासाठी अनेक वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत। त्यात इको फ्रेंडली मखरांचा समावेश आहे। रत्नागिरीत या इको फ्रेंडली मखरांना चांगला प्रतिसाद मिळतोय। पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या थर्माकोलचा वापर न करता फक्त कागदी पुठ्ठ्यांचा वापर या मखरांसाठी करण्यात आलाय। फोल्डिंगची ही मखरं जोडण्यास सुलभ तसंच दिसण्यास अत्यंत देखणी आहेत। कुठेही सहज नेता येतील अशी ही मखर आहेत। पर्यावरणपूरक असलेल्या या मखरांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मकरांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाला पूरक अशी ही मकर आहेत की ज्याच्यामध्ये थर्माकोलला एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे। मुंबईचे लालबागचे नानासाहेब शेंडकर यांनी हा पर्याय गेले 15 वर्षापूर्वी लॉन्च केला होता। तो रत्नागिरीमध्ये मी गेल्या 4 वर्षापासून इथे करत आहे। ज्याच्यामध्ये ही जी सगळी मकर आहेत त्यांचं विघटन होतं की ज्याच्यामुळे ज्यावेळी आपण ते विसर्जन करतो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रदूषण याच्यामध्ये होत नाही। ही मकर फोल्डिंग करून ठेवता येतात। अतिशय आकर्षक अशा डिझाईनमध्येही अवेलेबल आहेत। त्याचबरोबर फोल्डिंग करून ठेवता येत असल्यामुळे लांबच्या पल्ल्यापर्यंत जर कुठल्या आतमधल्या गावामध्ये तुम्हाला जर न्यायची असतील तर तिथपर्यंत आपण ती नेऊ शकतो। ड्युरेबल आहेत म्हणजे जास्त काळ टिकून राहतात। 4 ते 5 वर्ष तुम्ही वापरू शकता। अशा विविध प्रकारच्या डिझाईनमध्येही अवेलेबल आहेत। रिस्पॉन्स कसा आहे या मकरांचा? ह्या रिस्पॉन्स म्हणजे सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला, पण आता गेले 2-3 वर्षापासून खूपच चांगला रिस्पॉन्स आहे। भरपूर लोक कस्टमर्स याच्यामध्ये वळताना दिसतात, कारण का किमतीलाही अर्ध्या किमतीमध्ये आहे थर्माकोलपेक्षा। आणि ह्यांची जी रंगसंगती आहे आणि आकर्षक जी डिझाईन्स आहेत त्याच्यामुळे सगळ्याच लोकांना ही सध्या आवडायला लागली आहेत आणि खूप जास्त प्रेफरन्स देत आहेत। त्याचे साधारणपणे 10 व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आणि अगदी 250 रुपयापासून ते 5,500 पर्यंत याची रेंज आहे। त्याचबरोबर आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये मकर अवेलेबल आहेत। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि त्यालाच प्रतिसाद देत की इको फ्रेंडली खरेदी करण्याकडे भाविकांचा कल वाढलेला दिसून येतोय। अशा इको फ्रेंडली मकरांच्या माध्यमातून जर गणरायाची आरास केली तर ती अधिक शोभनीय आणि पर्यावरणपूरक असेल। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।